आपल्या देशाचे सरन्यायाधीश आदरणीय रमण्णा साहेब, केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरणजी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय उदय ललितजी, न्यायमूर्ती आदरणीय चंद्रचूड साहेब, न्यायमूर्ती आदरणीय गवई साहेब, न्यायमूर्ती आदरणीय अभय ओक साहेब, कराड साहेब तर आपलेच आहेत, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आदरणीय दीपंकर दत्तो साहेब, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री सय्यद साहेब, शिंदे साहेब आणि गंगापूरवाला साहेब, पण व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, सर्व खंडपीठाचे मान्यवर न्यायाधीश, वकील मंडळी आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनीनो आणि मातांनो, एका अप्रतिम न्याय मंदिराचं आज लोकार्पण होतंय. आणि लोकार्पण करताना किरणजी आपण जे बोललात ते बरोबर आहे की भूमिपूजनाच्या वेळेला मी नव्हतो, पण झेंडा लावायला मी आलो. हा एक माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे. आणि या इमारतीबद्दल आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. विशेषतः या शहरातील सर्व जे या विषयाशी संबंधित आहेत, ते विधितज्ञ आहेत, कायदाप्रेमी आहेत, त्यांना या खंडपीठाचा इतिहास संपूर्ण माहिती गवई साहेबांनी जो सांगितला. आणि ही इमारत पाहिल्यानंतर मला असं वाटतं, थोडंसं वेगळं बोलतो मी, की ही इमारत पाहण्यासाठी सुद्धा लोक आली पाहिजेत. त्यांना पकडून आणण्याची वेळ येता कामा नये. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. पण आता होतंय असं की या कार्यक्रमाच्या निमित्ताने, अरे मी पुढे काय बोललेलं आहे का, या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे काही येणं जाणं माझं कोर्टामध्ये होत आहे, मी एक गोष्ट अभिमानाने सांगेन की दीपंकर दत्तोजींनी परवानगी दिली म्हणून आपल्या मुंबई कोर्टाची जी एक अप्रतिम वास्तू आहे ब्रिटिशांनी बांधलेली, ती आपण जनतेसाठी खुली केली. हेरिटेज वॉक. लोक येत आहेत, बघून थक्क होत आहेत. मी सुद्धा गेलो होतो, बघून थक्क झालो. आणि ती जी कोर्ट रूम आहे जिथे लोकमान्यांनी एक सिंहगर्जना केली होती की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच, तुम्ही मिळवणारच, हे बघणं अजूनही गेल्यानंतर रोमांच उभे राहतात की काय घडलं असेल तेव्हा, कसं कोर्ट चाललं असेल, लोकमान्य काय बोलले असेल. एक धाडस पाहिजे. आज मी प्रामाणिकपणाने सांगतो, मी हळूच उदयजींच्या कानात सांगितले की अशा प्रसंगी बोलण्याचं कधी मला बोलण्याची संधी मिळत नाही. पण आज मला तुमच्या सगळ्यांचं नाही म्हटलं तरी एक दडपण आहे. आणि कराड साहेब, असं इकडे व्यासपीठावरती बोलताना दडपण येत असेल तर तिकडे त्या सिंहाने जी गर्जना केली असेल त्या न्यायमूर्तींच्या समोर काय धाडस असेल, काय हिंमत असेल. आणि ह्या वास्तू ज्या आहेत त्या वास्तू त्या चैतन्याने भारलेल्या आहेत. आणि ती जशी वास्तू आहे तसं मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने दीपंकरजी आपल्याला वचन देतो. कौन सा वचन? जो आप मेरे पीछे पड़े हैं कि हमें हाईकोर्ट के लिए बिल्डिंग चाहिए, वो सिर्फ आपका नहीं, मेरा भी सपना है. आणि ते मी करणारच. आणि तारीख तर आपण ठरवूच, पण मी आदरणीय रमण्णा साहेबांना आजच आमंत्रण देतोय की आपको भी आना होगा भूमिपूजन के लिए. आणि प्रयत्न असा करू की आपल्याच कारकिर्दीत त्याचं उद्घाटन सुद्धा करायचं. नाही, हे मी का म्हणतो की आता चंद्रचूड साहेबांनी एक बाजू कोर्टाची काय काय चाललेलं आहे, किती केसेस आहेत आणि न्यायमूर्ती किती काम करत असतात, आम्हाला पूर्ण आदर आहे. पण तरी सुद्धा अजूनही न्यायदान प्रक्रियेमध्ये जो काही विलंब होतोय, सर्वसामान्यांना ते भोगावं लागतंय. एक साधारणतः आपण म्हणतो कुठला तरी तो डायलॉग आहे, तारीख पे तारीख, त्याच्यामध्ये सर्वसामान्य पिचला जातोय. आणि आता ही न्यायदानाची जी काय सिस्टीम आहे ती गती पकडते.
पण ती अधिक गतिमान होण्यासाठी सरकार म्हणून जे काही करता येणं शक्य आहे ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, हे वचन आज मी तुम्हाला देतोय. ते वचन देतो मी तुम्हाला. याचं कारण असं की अनेकदा कोर्टामध्ये जाऊन 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 आयुष्य निघून जातं, खर्च तर परवडत नाही. आणि हेही गोष्ट खरी आहे ज्याचा उल्लेख आपण केला की 58 सालापासून एक अॅक्युज ॲब्स्कॉन्डिंग आहे. चंद्रचूड साहेब आमच्याकडे तक्रारदारच गायब आहे, तरी पण केस चालू आहे. तक्रारदार गायब, आरोप करून पळून गेला, कुठे गेला कोणाला माहित नाही, पण आरोप केलेत ना मग खणून काढ. खणलं जात आहे, चौकशा सुरू आहेत, धाडसत्र सुरू आहे. पण ही जी काय पद्धत आहे हिला कुठेतरी एक चौकट आणण्याची गरज आहे. आणि ज्याचा उल्लेख किरणजी आपण केलात हे खरं आहे की ही एकट्या दुकट्याची जबाबदारी नाहीये. न्यायदान ही केवळ न्यायालयाची जबाबदारी नाही, ही आपल्या सगळ्यांची आहे. टीमवर्क आहे, टीमवर्क. आणि आपल्याकडे आपल्या देशामध्ये जगातली सर्वात मोठी किंवा जगातली सर्वात मोठ्या लोकशाहीपैकी एक आपल्या देशातली लोकशाही आहे. ही लोकशाही काय आहे? जसं हे छप्पर आहे, हे छप्पराला सुद्धा कितीतरी खांब आहेत. या प्रत्येक खांबाचं कर्तव्य आहे की त्यांनी छत पेलायचं, आणि ते छत त्यांनी पेललंय म्हणून आज आपण इकडे कडाक्याचं ऊन असलं तरी सावलीमध्ये पंख्याची हवा घेत व्यवस्थित बसू शकतो. आणि तीच जबाबदारी आपली आहे. आपण जे म्हणतो की कार्यकारी यंत्रणा, कायदे मंडळ, न्यायपालिका आणि एक चौथा जो स्तंभ आहे तो प्रसिद्धी माध्यम, प्रसार माध्यम. या चारही स्तंभांना हा लोकशाही पेलण्याचं हे कर्तव्य करायचंय. गोवर्धन आहे हा मोठा, लोकशाहीचं गोवर्धन आहे. आणि असं म्हणतात त्यावेळेला श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवरती गोवर्धन उचलला होता, पण त्याचे सगळे जे गोपी होते, सवंगडी होते, त्यांनी आपापल्या परीने आपापल्या काठ्या या उचलून त्याच्या खाली धरल्या होत्या आणि त्यांच्या सगळ्यांच्या एकत्रित ताकदीवरती तो गोवर्धन उचलला गेला आणि ते जे काही संकट होतं ते दूर गेलं. मग आज आपल्याला हेच काम करायचंय. आपण हे चारही स्तंभ, या स्तंभांवरती एक जबाबदारी आहे. दबाव हा आहे, जरूर आहे. तो माझ्या लोकशाहीचा आणि माझ्या सर्वसामान्य जनतेचा आहे की आम्हाला न्याय पाहिजे असेल तर न्याय हा आम्ही तुमच्याकडनं अपेक्षित करतो आहोत. तुमचं कर्तव्य आहे आम्हाला न्याय द्या. आणि मला दुसरा कोणताही दबाव, मला नाही वाटत एवढे काही आपले स्तंभ कमकुवत झालेले की कोणत्याही दबावाने ते स्तंभ कोलमडून पडतील. कारण यातले एक जरी स्तंभ कोलमडला तरी अख्खं लोकशाहीचं छप्पर कोसळून पडेल. आणि मग जे काय होईल ते मग किती खांब लावले तरी मला ते पुन्हा उभा करता येईल असं मला वाटत नाहीये. मी एक गोष्ट समाधानाने सांगू इच्छितो की ज्या काही गोष्टी न्यायदानासाठी, न्याय प्रक्रियेसाठी सरकार म्हणून करता येणे शक्य आहे ते मी करणार असं बोललोय. म्हणजे काय करणार नेमकं? काही काही छोट्या छोट्या गोष्टी. अजूनही आपल्या काही गावांमध्ये, खेड्यांमध्ये पोलीस स्टेशन्स नाहीयेत. मग ती पोलीस स्टेशन्स आम्ही करतोय. आता 1-2 दिवसापूर्वीच अमरावतीमध्ये आपण अचलपूरमध्ये तिथे पोलीस स्टेशनची लोकार्पण केलं. पोलीस स्टेशन आणि पोलीस स्टेशनच्या बाजूलाच पोलिसांसाठी निवासाची सोय. नाहीतर पोलीस पण असाच आहे, 24 तास ड्युटी ड्युटी ड्युटी. घरी जायचं कधी आणि परतायचं कधी? घरी येण्या जाण्यामध्ये जर का त्याचं आयुष्य जायला लागलं तर तो ताजा तवाना होऊन जनतेच्या सेवेसाठी पुन्हा उभा राहणार कधी? म्हणून आपण पोलीस स्टेशनची निर्मिती करतो आहोत, त्यांच्या बाजूला त्यांची निवासाची सोय करतो आहोत. एवढंच नाही तर आणखीन एक महत्वाची गोष्ट मी सांगेन, अभिमानाने सांगेन की अनेक पोलीस हवालदार निवृत्त होईपर्यंत हवालदारच राहतात. तर ते रिटायर होईपर्यंत त्यातला माझा प्रत्येक हवालदार हा पोलीस उपनिरीक्षक झालाच पाहिजे असा आपण निर्णय घेतलेला आहे. आणि त्याचा मला अभिमान आहे की कदाचित महाराष्ट्र एकमेव असेल, पहिलं असेल, किंवा जी काही हाताच्या बोटावरती मोजण्या एवढी राज्य आहेत त्यातलं महाराष्ट्र एक राज्य आहे की पोलिसांना सुद्धा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि त्याचा फायदा हा केवळ त्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठी जरूर होईल, पण त्याच बरोबरीने गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सुद्धा जी एक अधिकाराची गरज असते ते अधिकार घेतलेली लोक हे आपल्याला अधिक मिळणार आहे. जवळपास 1.5 लाख लोकांना याचा फायदा होणार आहे. आणि त्यांचा फायदा म्हणजे आपल्याला कायदा सुव्यवस्था त्याच्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. ह्या काही गोष्टी आपण करतो आहोत. हे गेले 2-3 दिवस, म्हणजे हा निर्णय आपण गेल्या दसऱ्याच्या दिवशी घेतला. गेले 2-3 दिवस माझं तर याच विषयामध्ये माझे कार्यक्रम चाललेले. आज आपल्या समोर आलोय. कालच 3 DNA लॅब, मग ती फोरेन्सिक असेल, त्याच्यानंतर वाईल्ड लाईफ. गवी साहेब विदर्भामध्ये
आपल्यालाही कल्पना आहे, सगळ्यांनाच कल्पना आहे की अवैध शिकारी या खूप होतात. मग त्यांचं DNA टेस्टिंग, मग ती लॅब आपण नागपूरमध्ये सुरू केलेली आहे. मग ही देशातली तिसरी लॅब आहे. डेहराडून, हैदराबाद आणि त्याच्यानंतर नागपूर. आणि काल 3 फॉरेन्सिक लॅबचं आपण एक लोकार्पण केलेलं आहे. तर अशा ह्या काही गोष्टी आपण करतो. महिलांवरती अत्याचार हा एक मोठा विषय सध्या आपल्या देशामध्ये फार भयानक पद्धतीने दिसू लागलेला आहे. आणि त्याच्यात सुद्धा आपण जे काही बघतो आहोत की काही वेळेला ज्या महिला दुर्दैवाने त्यांना रात्री राहायला जागा नसते, असहाय्य असतात, बेघर असतात, मग त्या फुटपाथवर कुठेतरी झोपतात, कुठेतरी आडोशाला झोपतात आणि मग ते नरभक्षक किंवा नराधमांच्या त्या वासनाकांडाला बळी पडतात. मग करायचं काय? म्हणून आपण सुरुवात केलेली आहे, मुंबईमध्ये सुरुवात केलेली आहे की अशा ज्या काही माझ्या माता भगिनी ज्यांना घरच नाहीये, छप्परच नाहीये, त्यांच्यासाठी सुद्धा एक निवाऱ्याची सोय आपण मुंबईमध्ये ती सुरू केलेली आहे. या अशा काही गोष्टी करतोय. हा, गुन्हा घडल्यानंतर लवकरात लवकर न्याय मिळालाच पाहिजे, बरोबर आहे, पण तो गुन्हा घडूच नये याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे. गुन्हा घडताच कामा नये. समाजच आपला असा असला पाहिजे की मी म्हणेन, थोडस कदाचित चुकीचं वाटेल, पण मी म्हणेन की कोर्ट ही रिकामी पडली पाहिजेत. सॉरी रमणा साहेब, मैं कुछ अलग बोल रहा हूं, लेकिन मेरा कहने का मतलब यह है की समाज एवढा सुधारला पाहिजे की गुन्हेगारी प्रवृत्ती आहे तीच आपल्याकडून नाहीशी झाली पाहिजे. असा काहीतरी एक समाज आपण बनवू शकतो की नाही, हे मोठं खरं आव्हान आहे, एक मोठं आव्हान आहे. आणि त्याही दिशेने आपण 4 स्तंभांनी एकत्रित येऊन विचार करण्याची गरज आहे. मगासपासून काही वेळेला उल्लेख झाला की आपल्या हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी हे वर्ष आहे. अमृत महोत्सव म्हणजे 75 वर्ष आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला या येत्या 15 ऑगस्टला होणार. 75 वर्ष हा मोठा काळ आहे, हा थोडका काळ नाहीये. पिढ्या जातात त्याच्यामध्ये आणि पिढ्या गेलेल्या आहेत. आज सुद्धा काही मोजकी लोक राहिली असतील जे स्वातंत्र्य सैनिक, ज्यांनी त्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भाग घेतला होता आणि त्याग केला होता, अशी काही मोजकी लोक राहिलेत. नाहीतर ती पिढी सुद्धा संपून गेलेली आहे आणि आता आमची पिढी, पुढची पिढी ही, त्याच्या पुढची पिढी ही आलेली आहे. अमृत महोत्सव झाला, मग आपण चांगला सिम्बॉल त्याचा केलेला आहे. आणखीन काही कार्यक्रम आपण करणार. पण ह्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण नेमके कुठे आहोत याचा एक विचार करण्याची गरज आहे. अमृत महोत्सव हा जसा एक शब्द आहे, तसा अमृत मंथन हा सुद्धा एक फार महत्वाचा शब्द आहे. अमृत मंथन म्हणजे काय की संपूर्ण समुद्रात घुसळून ते अमृत काढलं. तसं मला असं वाटतं की या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या स्वातंत्र्याचं अमृत मंथन करायला काय हरकत आहे? काय नेमकं काय घटनेमध्ये काय लिहिलेलं आहे? जो उल्लेख मी माझ्या दसऱ्याच्या भाषणात केला होता की आपल्या देशाची लोकशाही ही नेमकी काय आहे? संघराज्य आहे का? केंद्र सरकार त्या वेळेला जेव्हा घटना बनत होती आणि ज्या घटनेची शपथ आपण व्यासपीठावरील सगळे घेतो, अगदी माननीय राष्ट्रपतींपासून सगळेजण घेतात, त्या घटनेमध्ये नेमकं लिहिलेलं काय आहे? काय केंद्राला किती अधिकार आहेत, राज्याला किती अधिकार आहेत, राज्याच्या वरती केंद्र सरकार आहे का? आणि मी जी काय माहिती घेतली त्या माहितीनुसार ही घटना जेव्हा बनत होती त्याही वेळेला काही तज्ञांनी हे विषय काढले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांना प्रश्न विचारले गेले, अहो हे तुम्ही सगळं सांगताय, पण हे केल्यानंतर राज्यांचे अधिकार कुठे आहेत? तुमचं केंद्र सरकारच बॉस होणार. आणि त्यांनी स्वच्छ शब्दात सांगितलं होतं की असं अजिबात होणार नाही. एक मोजके अधिकार जर का सोडले तर केंद्र एवढीच सार्वभौमत्व जे आहे ते राज्यांना देखील आहे. राज्य सुद्धा सार्वभौम आहेत. केंद्र एवढीच त्यांना एक ताकद आहे, अधिकार आहे. मग हे अधिकार आज आपण वापरतो आहोत का? आपल्या अधिकारावरती गदा येते आहे का? कारण हे मी एवढ्यासाठी सांगतोय की 75 वर्ष झाली, अरे बरं झालं बाबा 75 वर्ष झाली, आता पुढे काय व्हायचं ते होऊ दे, स्वातंत्र्याचं माझं काम झालं नाही. आपल्याला म्हणजे माझ्या पिढीला आणि पुढच्या पिढ्यांना हे स्वातंत्र्य हे आणायचं मिळालेलं आहे. आम्ही काही केलेलं नाहीये त्याच्यासाठी. लढा द्यायचा होता तो आधीच्या पिढीने दिलेला आहे, त्याग करायचं होतं त्या पिढीने केलेला आहे. आम्ही 75 वर्ष झाली म्हणून ते साजरी करतो आहोत. पण हा स्वातंत्र्याचा महोत्सव हा केवळ 75 वर्षासाठी मर्यादित नाही, तो चिरंतन आपल्याला टिकवायचा आहे. चिरंतन म्हणजे कित्येक वर्ष येतील जातील, पण पुन्हा कधी आपल्याला पारतंत्र्य येणार नाही, गुलामगिरी आपल्या नशिबात येऊ नये. हे जर का वाटत असेल तर नम्रपणाने मी एक विनंती करतो की आज सगळे व्यासपीठावरील तज्ञ आहेत, म्हणजे आपल्या सरन्यायाधीश आहेत देशाचे, आणखीन काय पाहिजे? या सगळ्या विधी तज्ञांनी एक देशाला मार्गदर्शन केलं पाहिजे की काय नेमकं स्वातंत्र्याचा अर्थ काय, कोणाला किती अधिकार आहेत. हा तू पदावर आहेस, पण पदावर आहे म्हणजे तुझी मर्जी हा तुझा अधिकार होऊ शकत नाही. तुझा अधिकार वेगळा आणि तुझी मर्जी वेगळी, हे आम्हाला कोणीतरी सांगायला पाहिजे.
आम्हाला कोणीतरी सांगायला पाहिजे. आणि म्हणून आज या निमित्ताने थोडंसं मी वेगळं बोललो असेल, पण ते सर्वसामान्यांच्या मनातलं बोललेलं आहे. आणि त्याच्यावरती सुद्धा मला आशा नाही, मला विश्वास आहे की लवकरात लवकर ह्या सगळ्या तज्ञ लोकांकडनं एक प्रकाश पडेल आणि सगळ्यांना एक घटनेची चौकट काय असते ती चौकट, त्या चौकटीत जर का काम केलं तर मला वाटतं समाज, देश हा गुन्हेमुक्त होऊ शकेल. केवळ कायदा पाळला, घटनेमध्ये काय काय सांगितलेले हे एवढं जरी आपण पालन केलं ना तरी सुद्धा आपला देश, त्याची संस्कृती, आपल्यावरचे संस्कार हे केवळ आपण एकमेकात बोलण्यापुरते राहणार नाहीत, तर जगामध्ये त्याची कीर्ती होईल. आणि तो जो काय राहील तो आपल्या अमृत महोत्सवापेक्षाही फार मोठा दिवस असेल. आणि त्या दिवसाची अपेक्षा करून तूर्त मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.